Hello students, you all are welcome in standard 8. Students, I am Nalaude SN. I am your teacher for teaching you science subject means general science. Okay. So students, now you can see here in front of you, this is the first page of your textbook of science, general science. Okay. And you can see afterwards this is the PDF, whole PDF. म्हणजे तुमचं जे बुक आहे ना, टेक्स्टबुक आहे जनरल सायन्सचं, तर ते हे PDF च्या स्वरूपात मी तुम्हाला पाठवत आहे ग्रुपवरती. आणि ते अशा पद्धतीची PDF आहे. म्हणजे तुमच्या बुकमध्ये जसं की प्रत्येक पेज असतं ना, तसं इथे या PDF मध्ये सर्व पेजेस तुम्हाला म्हणजे सगळे चॅप्टर्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. जर तुमच्याकडे बुक नसेल तर तुम्ही ह्याच्यामधून स्टडी करू शकता. ओके. नाव हिअर इट इज कंटेंट्स इज गिवन. In the content, how many chapters are there? 19 chapters are there. Okay. In this video today we are going to start the very first chapter. म्हणजे आज आपण स्टार्ट करतोय म्हणजे थोडंसं इंट्रोडक्शन बघतोय. याचे डिफिकल्ट वर्ड्स मी तुम्हाला सेंड केलेले आहेत, दॅट यू हॅव टू लर्न युअर सेल्फ. ओके. सो दिस इज चॅप्टर 1, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके. लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर वर्ल्डमध्ये म्हणजे पूर्ण या विश्वामध्ये जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, ते सर्व ऑर्गॅनिझम्स अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आणि हे जे सर्व प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करणे ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके. नाव हिअर यू कॅन सी ॲट द टॉप ऑफ द पेज हिअर कॅन यू रिकॉल. ओके. म्हणजे मागच्या वर्षी आपण जे काही सायन्स शिकलेलो आहोत, म्हणजे जनरल सायन्सच्या बुकमध्ये तुम्ही ज्या काही कन्सेप्ट्स या लिव्हिंग वर्ल्ड किंवा क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबशी रिलेटेड जे काही तुम्ही शिकलेलं आहात, तर त्याचं इथे रिकॉल करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. ओके. सो कॅन यू रिकॉल इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? स्टुडंट्स, याचा आन्सर तर मी तुम्हाला देणारच आहे, पण त्याच्या अगोदर लक्षात घ्या की तुम्हाला माहीत आहे का की पूर्ण हे जे विश्व तयार झालेलं आहे, म्हणजे आपण म्हणूया लिव्हिंग वर्ल्ड तयार झालेलं आहे, तर हे कसं तयार झालेलं आहे, तर एका सिंगल सेलपासून तयार झालेलं आहे. आणि हा जो सिंगल सेल म्हणजे पासून जे लाईफ तयार व्हायला सुरुवात झाली, तर ती सुरुवात कुठे झाली, तर सीमध्ये. सी म्हणजे SEA, समुद्र. समुद्रापासून जी निर्मिती व्हायला लागली, एक सिंगल सेलपासून अनेक सेल्स एकत्र येऊन मग वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स असतील, प्लॅन्ट्स असतील, आणि असे सगळे एकत्र मिळून मग एक पूर्णपणे काय आपण म्हणूया हॅबिटॅट. मग त्यानंतर असे म्हणजे काय म्हणू आपण, वेगवेगळे एरियाज म्हणूया, किंवा जे आपले ड्वेलिंग प्लेसेस आहेत, राहण्याचे जे वेगवेगळे ठिकाणं आहेत, तर सर्व ठिकाणी जे ॲनिमल्स किंवा प्लॅन्ट्स असतील त्यांची उत्पत्ती झाली असं आपण म्हणूया. तर हे सगळं कसं झालं, तर एका सिंगल सेलपासून झालेलं आहे. ओके. आणि त्याची सुरुवात कुठं झालेली आहे, तर सीमध्ये झालेली आहे. ओके. नाव कॅन यू रिकॉल. आता हे रिकॉल करतो आपण. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करण्यासाठीची हायरार्की कोणती आहे. आता हायरार्की म्हणजे काय असतं स्टुडंट्स, डिफिकल्ट वर्ड्समध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, तर हायरार्की इज अ सिक्वेन्स. ओके. सिक्वेन्स म्हणजेच एक प्रकारचा हा स्तर असतो. म्हणजे आता समजा एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर तुम्ही काय सांगणार की तुम्ही शिवनगर येथे राहता. समजा एक्झाम्पल आपण घेऊया. मग आता हे शिवनगर, पण एक्झॅक्ट तुम्हाला हायरार्कीच्या फॉर्ममध्ये सिक्वेन्स किंवा स्तर जो आहे त्या प्रकारे जर तुम्हाला सांगायचं असेल, तर तुम्ही काय सांगणार की होल जी अर्थ आहे, अर्थवरती मग एशिया हे कॉन्टिनेंट आहे. मग त्या कॉन्टिनेंटवरती कॉन्टिनेंटमध्ये इंडिया इज अ कंट्री. मग त्या इंडियामध्ये महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्रामध्ये मग कोणतं डिस्ट्रिक्ट आहे. ओके. म्हणजे आपण पुणे सांगू शकतो. मग त्या डिस्ट्रिक्टमध्ये काय आहे, तर बारामती तालुका आहे. आणि बारामती तालुक्यामध्ये मग काय आहे, तर हे शिवनगर मध्ये तुम्ही राहता. तर या प्रकारचे जे स्तर आपण म्हणतो हायरार्की. ओके. तर ही हायरार्की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. ओके. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर वर्गीकरण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे स्तर ठरलेले आहेत. सिक्वेन्स म्हणजेच हायरार्की ठरलेली असते. ओके. सो व्हॉट इज अ हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर याचा आन्सर आपल्याकडे कसं आहे, तर हाऊ द
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हायरर्की. तर सर्वात फर्स्ट जे हायरर्कीची स्टेज आहे तर ती कोणती आहे? किंगडम. म्हणजे किंगडम हे सर्वात मोठं असतं. मग त्या किंगडममध्ये नेक्स्ट स्टेप काय आहे? तर फायलम आहे. ओके, आफ्टर दॅट क्लास, देन फॅमिली, देन जीनस अँड ॲट द लास्ट स्पेसीज. म्हणजे असे हे हायरर्कीचे काय आहेत? लेवल्स आहेत. दीज आर द हायरर्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता स्टुडंट्स, हे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण का बरं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं केलं जातं? तर आपण आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जी सजीवांची उत्पत्ती म्हणजे आपण म्हणूया की लिव्हिंग वर्ल्ड आहे, जे मायक्रोब्स आहेत, तर हे समुद्रामध्ये त्यांची सिंगल सेलपासून, एका फक्त सिंगल सेलपासून दे आर ओरिजिनेटेड इन द सी. म्हणजे समुद्रामध्ये त्यांची उत्पत्ती झालेली आहे. आणि मग त्यापासून हळूहळू अनेक प्रकारचे प्लॅन्ट्स, ॲनिमल्स असे ओरिजिनेट होऊन आता आपल्याकडे जवळजवळ मिलियन्स, म्हणजे काही मिलियन्स प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, ओके, सर्व हे लिव्हिंगचे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याकडे आहेत. आणि मग त्यांचा अभ्यास करणे एकत्रितपणे खूप अवघड जातं. म्हणून मग त्यांचं क्लासिफिकेशन डिफरंट हायरर्कीमध्ये केलं जातं. मग दीज डिफरंट लेवल्स ऑफ हायरर्कीज आर किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, जीनस अँड स्पेसीज. ओके, नाउ द सेकंड क्वेश्चन, हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर? आता स्टुडंट्स, बायनॉमियल सिस्टम म्हणजे काय? बाय म्हणजे काय? टू. ओके, बाय म्हणजे काय? टू. आणि नॉमियल म्हणजे नाव, आणि दोन नावं असणारी सिस्टम म्हणजे थोडक्यात बायनॉमियल सिस्टम जी आहे, तर त्या पद्धतीने नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण करणे. तर हे कोणी इन्व्हेंट केलेलं आहे असं विचारलेलं आहे. तर हे जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर, सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर आहे, तर हे कुणी इन्व्हेंट केलेलं आहे? तर कार्ल लिनियस. ओके, इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. आता स्टुडंट्स पहा, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम जी आहे, बायनॉमियल सिस्टम म्हणजे नक्की काय? तर ते मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करते. पण आता सायंटिफिकली ना, कोणताही प्लॅन्ट असू द्या किंवा ॲनिमल्स असू द्या, तर दे आर रिप्रेझेंटेड सायंटिफिकली, दे आर नेम्ड विथ द टू नेम्स. ओके, त्यांचं सायंटिफिकली नेमिंग करताना दोन काय म्हणूया आपण, दोन नावं असतात. म्हणजे टू टर्म्समध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. समजा आता एक एक्झाम्पल आपण असं घेतलं, मँगो आहे. ओके, व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ मँगो? मँगोचं सायंटिफिक नेम काय असतं? तर मॅग्निफेरा इंडिका. ओके, किंवा मँगीफेरा इंडिका असं आपण म्हणू शकतो. इथे दिलेलं नाही आहे तुम्हाला, पण मी एक एक्झाम्पल सांगते. आता हे सायंटिफिक नेम आहे मँगोचं, मँगीफेरा इंडिका. तर यामध्ये जे मँगीफेरा आहे ना, मँगीफेरा आणि इंडिका, पहा आता हे टू वर्ड्सपासून, दोन शब्दांपासून हे नाव तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये जे फर्स्ट मँगीफेरा आहे ना, ती ही जी फर्स्ट टर्म आहे ही जीनस आहे. ओके, आणि सेकंड जी टर्म आहे इंडिका, दॅट इज अ स्पेसीस. ओके, सो इन दिस वे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम कॅन वर्क अँड इट इज इन्व्हेंटेड बाय कार्ल लिनियस. ओके, दिस सायंटिस्ट इन्व्हेंटेड. द थर्ड क्वेश्चन, ओके, which levels of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature? पण आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर लिहित असताना हायरार्कीच्या कोणत्या लेवल्स कन्सिडर म्हणजे गृहीत धरल्या जातात जेव्हा आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर लिहितो तेव्हा? तर मग आता आपण असं आन्सर इथे काय सांगू शकतो? तर द लेवल्स ऑफ हायरार्की कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर आर जीनस अँड स्पेसीस. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जे टू नेम्स आहेत त्याच्यामधली फर्स्ट टर्म असते ना, ती काय असते? जीनस असते. आणि जी सेकंड टर्म आहे दॅट इज द स्पेसीज ऑफ दॅट प्लांट ऑर ॲनिमल. द जीनस इज रिटन बाय द फर्स्ट वर्ड अँड द स्पेसीज इज शोन बाय द सेकंड वर्ड. म्हणजे आता मी जसं सांगितलं मँगो, सायंटिफिकली इट इज नेम्ड ॲज मँगीफेरा इंडिका. तर याच्यामध्ये मँगीफेरा इज इट्स जीनस अँड स्पेसीज इज इंडिका. ओके, so in this way you can give the answers of, can you recall? Now here the next point is biodiversity and need of classification. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion, डिफेन्स इट्सेट्रा. पण आता स्टुडंट्स, एवढे मिलियन्स ऑफ जे प्लॅन्ट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवरती, तर ते वेगवेगळ्या रिजनमध्ये राहत असतात. म्हणजे काही जिओग्राफिकल रिजन्स म्हणजे काही हॉट कंट्रीजमध्ये असेल, कुणी कोल्ड कंट्रीजमध्ये काही प्लॅन्ट्स ॲनिमल्स आहेत, आणि काही मीडियम म्हणजे जिथे खूप हॉट नाही किंवा जिथे खूप खूप कोल्ड अशी कंट्री नाही आहे. तर अशा पद्धतीचे जे जिओग्राफिक रिजन्स आहेत, किंवा मग अकॉर्डिंग टू दॅट फूड इंजेक्शन म्हणजे जे फूड ते खातात,
किंवा जे डिफेन्स आहे म्हणजे संरक्षण ते स्वतःचं करतात, याच्या बेसिसवरती हे जे ऑर्गॅनिझम्स असतात ना, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, तर ते स्वतःला ॲडॅप्ट करतात. म्हणजे त्या पद्धतीने स्वतःमध्ये चेंजेस करून घेतात त्या त्या रिजनमध्ये राहत असताना. व्हाईल ॲडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्वड इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ सेम स्पेसीज टू. म्हणजे आता जर ॲडॅप्टेशन त्यांचं ज्या रिजनमध्ये ते राहतात त्या पद्धतीने ते बिहेव किंवा स्वतःला डिफेन्स करण्यासाठी ते डिफरंट वेनी ते त्यांचं लाईफ किंवा स्वतःला ॲडजस्ट करत असतात. तर हे सर्व जे डिफरन्सेस आहेत, म्हणजे यामुळे त्या प्लांट्स किंवा ॲनिमल्समध्ये काही डिफरन्सेस तयार होतात. जरी स्पेसिस सेम असेल तरी त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्समध्ये चेंज आपण बघू शकतो. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ, इन्क्लुडिंग लँड अँड सी. म्हणजे समुद्र आणि जमिनीवर जर आपण विचार केला तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स स्पेसीज आहेत, किती आहेत? अराउंड 87 मिलियन्स. ओके, एवढ्या स्पेसीज म्हणजे 87 मिलियन किंवा त्यापेक्षाही जास्त आता आपण ऑर्गॅनिझम्स बघू शकतो किंवा अभ्यासू शकतो. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स. आणि मग अशा एवढ्या मिलियन्स ऑफ प्लांट्स ॲनिमल्सच्या ज्या स्पेसीस आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या, यांचं स्टडी करणे हे खूप गरजेचं आहे. आणि ते स्टडी करणं कधी सोपं जाईल तर बाय डिवायडिंग देम इन टू डिफरंट ग्रुप्स. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड considering the similarities and differences along the living organisms. मग आता हे ग्रुप्स आहेत किंवा सब ग्रुप्स आहेत, हे कसे तयार केले जातात? तर त्या काही ऑर्गॅनिझम्सच्या कॅरेक्टर्समध्ये सिमिलॅरिटीज असतात किंवा काही ऑर्गॅनिझम्सच्या कॅरेक्टर्समध्ये जे डिफरन्सेस आहेत, तर त्याच्या अकॉर्डिंगली they are divided into groups and subgroups. This process of dividing living organism into groups and subgroups is called as biological classification. आणि अशाच पद्धतीचं जे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केलं जातं डिफरंट ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये. ही जी प्रोसेस आहे डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, हिअर रॉबर्ट हार्डिंग. ओके, आता ते आपण खालचं तर बघू. इथे तुम्ही इथे बॉक्समध्ये इन हिस्ट्री पाहू शकता. कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इंटू 2 किंगडम्स. पण आता हे हिस्ट्रीमध्ये म्हणजे थोडक्यात जो पास्ट आहे ना, त्याच्यामध्ये डिफरंट सायंटिस्टनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी इझी व्हावा म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन कशा कशा पद्धतीने केलेलं होतं. तर कार्ल लिनियस, ओके, लिनस म्हटलं तरी चालेल, लिनियस. ओके, कार्ल लिनियस यांनी, हे जे सायंटिस्ट आहे, त्यांनी जे होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, मग प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स सगळे त्याच्यामध्ये येतात, तर हे सगळे 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले होते. अँड दीज ग्रुप्स आर कॉल्ड ॲज व्हिजिटॅबिलिया अँड सेकंड इज ॲनिमेलिया. ओके, मग त्यानंतर पुढचं जे सायंटिस्ट आहे हॅकल, इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. मग हॅकल नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी जे क्लासिफिकेशन कार्ल लिनियसच्या नंतर जे क्लासिफिकेशन त्यांनी केलं, दॅट इज डिवायडेड इंटू 3 डिफरंट लेवल्स, दॅट इज प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, देन इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आता चॅटन हा जो सायंटिस्ट होता यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आता हे प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? तर जे ऑर्गॅनिझम्स विच हॅव प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, म्हणजे अशा ऑर्गॅनिझम्स की ज्यांचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे काही सुरुवातीचं म्हणजे जेव्हा जास्त डेव्हलपमेंट झालेली नव्हती, किंवा काही जे ॲनिमल्स किंवा प्लांट्स असे असतात की त्यांचं जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप्ड त्याचं स्ट्रक्चर नसतं. ओके, दे आर इन द प्रायमरी लेवल, they are called as prokaryotes. And eukaryotes are the microorganisms, are all types of which contains all types of cells and cell organelles present advanced cell structure. ओके, म्हणजे हे जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत तर त्यांच्यामध्ये सेल्सचं कसं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, तर जर ॲडव्हान्स्ड स्ट्रक्चर असेल तर दॅट आर कॉल्ड ॲज eukaryotes. ओके, इन 1938 कॉपलँड divided living organisms into 4 kingdoms. Okay, that are Monera, Protista, plants and animals. मग आता इथे मोनेरा म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतं. ओके, सो इन दिस वे दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. ओके, सो थँक यू स्टुडंट्स.